तुझी माझी यारी भाग 28. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मागील भागात आभा ही जिद्द पकडून होती. ऋषी तिच्या जिद्दपासून वैतागून बोलतो, कारण आभा, मी स्वतः हे रिंगची डिझाईन बनवली आहे. आभा तर हैराण होऊन त्याला पाहते आणि बोलते, काय खरंच तू स्वतः ही रिंग तयार केला? आभा त्या रिंगलाच पाहत होती. ऋषी तिच्या हातून ती रिंग घेतो आणि तिला घालून देत बोलतो, मी फक्त तुझ्यासाठी ही रिंग बनवली आहे. आणि हो, एक गोष्ट कान खोलून ऐक, जर तू ही रिंग काढली तर तुला याची शिक्षा भेटेल. तर आतापासून पुढे. दुसरीकडे सावी क्लासमध्ये आभाची वाट पाहत बसली होती. आभा आतापर्यंत क्लासमध्ये आलेली नव्हती. तेवढ्यात सावीच्या डोक्यात एक गोष्ट विजेप्रमाणे चमकते की आज मिहीरसुद्धा कॉलेजमध्ये आला नव्हता. ती मनातच बोलते, मला मिहीरसाठी खूप वाईट वाटते. बेचारा मिहीर. आभा, तुझी नाही होऊ शकत मिहीर, तू आभाला विसरून जा. तेवढ्यात आभा क्लासमध्ये येते. R3 केबिनमध्ये ऋतिक ऋषीला म्हणत होता की कधीपर्यंत तू आभासोबत फेक रिलेशनमध्ये राहशील. मग ऋषी बोलतो, मी तुला म्हटलं ना, लवकरच आम्ही एक रिअल कपल होऊ. परंतु ऋषी, हे तेव्हा होईल जेव्हा आभा मानेल ना. ती तर तुझी फेक गर्लफ्रेंड बनवून फिरत आहे. तुला तर माहीतच आहे ना की तो मिहीरही तिला पसंत करतो. काय माहीत ह्या दोघांमध्ये काहीतरी असेल तर. ऋतिक म्हणाला, आभा फक्त माझी आहे, माझी आणि माझीच राहीलसुद्धा. ऋषी म्हणाला. आभा क्लास अटेंड करून म्युझिक रूममध्ये ऋषीच्या आधीच येऊन होती, कारण सावीने तिला जबराईने पाठवले होते. तेवढ्यात आभाला एक कॉल येतो. आभाला वाटते सावीनेच कॉल केला असेल तिचे आणि ऋषीबद्दल जाणून घेण्यासाठी. ती फोनवर नाव बघत नाही आणि कॉल पिक करून बोलणं चालू करते. सावी, मी ऋषीचीच वाट बघत आहे, तो नाही आला अजून. ती समोर काही बोलणारच तोच पलीकडून आवाज येतो, आभा, हे बघ, जे तू काल केलंस ते मला अजिबात आवडलं नाही. आय डोंट लाईक इट, आभा म्हणाली. पलीकडून आवाज येतो, परंतु आभा, हे सर्व होऊनही मी तुझ्यावर प्रेम करतो. व्हॅलेंटाईन डे माय लव्ह. आभा, मी तुला खूप प्रेम करतो, खूप. तू सुद्धा मलाच प्रेम करते हो ना? बोल ना आभा, तू फक्त माझी आहेस ना, फक्त माझी. आभा जशी ती आवाज ऐकते आणि त्याचे बोलणे ऐकून पटकन कॉल कट करते. तो आवाज ऐकून तिच्या हातून फोन खाली पडतो. तिचं अंग थरथर कापत होता. भीतीने ती खाली बसते. तिच्या डोळ्यांतून पाणी वाहत होते. तेवढ्यात ऋषी म्युझिक रूममध्ये येते आणि बघते तर आभा खाली बसली होती, रडत होती. तो सुद्धा परेशान झाला होता तिला असं पाहून. तो तिच्या जवळ जातो आणि तिला विचारतो, काय झालं आभा, तू अशी ह्या अवस्थेत? तुझं अंग कापत आहे. आभा ऋषीला बघून त्याच्या मिठीत शिरते आणि जोरजोराने रडायला लागते. तिला खूप भीती वाटत होती. ऋषीला काहीच समजत नव्हते. ऋषी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. तू घाबरू नको आभा, मी आहे ना तुझ्याजवळ. काही वेळाने आभा शांत होते. ऋषी बघतो की आभा थोडी शांत झाली आहे. तो तिला आधी पाणी पाजतो आणि तिला सोफ्यावर बसवतो. मग तिला विचारतो, सांग आता काय झालं? आभा त्याच्याकडे पाहते पण काही बोलूच शकत नाही. तिच्या मनात खूप भीती होती. ऋषीला तिच्याकडे पाहून असं वाटते की ही चांगली वेळ नाही तिला काही विचारायची. मग तो तिला काहीच विचारत नाही. तेवढ्यात आबाच्या फोनवर परत कॉल येतो. आबाच्या फोनवर रिंग वाजतच होती. आभा जशी आपल्या फोनवर पाहते की फोन वाजत आहे तर ती पुन्हा घाबरते आणि ऋषीला घट्ट पकडते. ऋषीला आता थोडा समजून आला की आभा फोनला पाहून घाबरत आहे. मग तो स्वतः कॉल पिक करतो. कॉलवर सावी असते. ती बोलते, आभा, मी तुझी वाट पाहत आहे घरी जाण्यासाठी. ऋषी आभाची हालत पाहून म्हणतो, आभा माझ्यासोबत येईल, तू जा घरी, आम्ही येतोय. ऋषी सावीला म्हणाला. सावीला तर आधी कसं तरी वाटते की आभाने कॉल पिक नाही केला, परंतु ऋषी म्हटला आभा आणि तो सोबत येत आहोत तर सावी खुश होते
आणि हसत हसतच चालत जात होती. ऋतिक तिला असं एकटी एकटी हसताना पाहून म्हणतो, क्या बात है सावी, खूप खुश दिसत आहेस. सावी त्याला सांगते जे ऋषी म्हटला. काय खरंच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दोघेही सोबत आहेत? ही तर खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. पण सावी, तू आज व्हॅलेंटाईन डे साजरा करणार नाही का? ऋतिक तिला विचारतो. नाही, मला काही इंटरेस्ट नाही, सावी म्हणाली. तसंही तुला आजकाल आपल्यासोबत कोण डेटवर घेऊन जाईल? ऋतिक तिची खिल्ली उडवत म्हणाला आणि हसू लागला. सावीला त्याच्या अशा वागणुकीवर खूप राग येतो. तेवढ्यात सावीजवळ एक हँडसम मुलगा येतो आणि तिला लाल गुलाब देतो. तो सावीला प्रपोज करत म्हणतो, आय लाईक यू. मला तू खूप सुंदर आणि कूल वाटतेस. मी तुला कॉलेजच्या पहिल्या दिवशी पाहिला त्या दिवशीपासून मी तुला पसंत करतो. तू आज माझी व्हॅलेंटाईन बनशील का आणि माझ्यासोबत डेटवर येशील का? तो मुलगा म्हणतो. ऋतिक त्या मुलाला पाहतो तर त्याला खूप राग येतो. त्याला वाटते की सावीने त्या मुलाला नकार द्यावा. ऋतिक त्या मुलाला म्हणतो, नाही, ही नाही येऊ शकत. ही नाही येणार तुझ्यासोबत. ऋतिकला खरं तर जलस फील होत होतं. मग तो मुलगा ऋतिकला म्हणतो, का तू सावीचा बॉयफ्रेंड आहेस का? ऋतिक म्हणतो, नाही. तर मग चूप राहा आणि मला सावीसोबत बोलू द्या. तो मुलगा सावीकडे पाहून बोलतो, बोल ना सावी, मी तुझ्या उत्तराची वाट बघत आहे. सावीला त्या मुलासोबत जायचे नसते, पण ऋतिकने जे सावीला म्हटले होते ते सावीच्या डोक्यात पटकन येते. मग ती त्या मुलाला हो म्हणते, फक्त ऋतिकला दाखवायसाठी. सावी तिथून निघून जाते. तो मुलगा खूप खुश होतो आणि बोलतो, हे देवा, आज मला माझा प्रेम मिळाला. आज मी माझा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करेन. थँक्यू गॉड. आज जी तुम्ही मला हिंमत दिली त्यामुळेच व्यवस्थित झालं सर्व. असं म्हणून तो मुलगा पण निघून जातो. राहतो फक्त ऋतिक. ऋतिक त्या दोघांच्या गेल्यानंतर एकटाच बडबडतो. मी पण बघतो कसा सेलिब्रेट करतो तू व्हॅलेंटाईन डे. आज पहिली वेळ ऋतिकसोबत असं होत होते की त्याला कोणापासून इतकं जलस फील होईल. इकडे ऋषी आभाला आपल्या समुद्राजवळील घरी घेऊन आला होता. तिथं आल्यावर आभाला थोडं बेटर फील होत होते. ऋषी आभाला विचारतो, तू ठीक आहेस ना आभा? आभा त्याच्याकडे बघते आणि बोलते, तुला माहीत होतं इथं आल्यावर मला बरं वाटेल, म्हणूनच तू मला इथं घेऊन आलास. ऋषीच्या चेहऱ्यावर स्माईल पसरते. तो आभाला म्हणतो, तसं काही नाही आभा, मी तर आपलं व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करण्यासाठी तुला इथं घेऊन आलोय. आभा त्याची गोष्ट ऐकून एका दमात बोलते, वेडा झालाय का तू? मला नाही करायचं सेलिब्रेट व्हॅलेंटाईन डे. आणि तसंही हे तर रिअल कपलसाठी असते आणि आपण रिअल कपल नाही आहोत. हे बघा बा, तू जे म्हणालीस ते मी चुपचाप करत आहे, म्हणून तू माझ्याशी आर्ग्युमेंट नकोच करू. असं म्हणून ऋषी आभाच्या डोळ्यांवर पट्टी बांधतो. पण आभा डोळ्यांवरील पट्टी काढत बोलते, हे काय करतोय तू आणि ही पट्टी का बांधली? काढ ही पट्टी. ऋषी, मला काहीच दिसत नाही आहे, आधी काढ ही पट्टी. ऋषी ती पट्टी आणखी घट्ट बांधतो आणि तिला बोलतो, तू बोलणं बंद कर, नाहीतर तुझ्या तोंडसुद्धा बांधेन मी. खूप बोलतेस तू. मग तो आभाचा हात पकडून आपल्यासोबत घेऊन जातो. आभाचे डोळे बंद होते आणि ऋषीने तिला म्हटलं की तिचा तोंड सुद्धा तो बंद करेल तर ती घाबरते. तिला माहीत होतं की ऋषी खरंच तसा करू शकतो. ती शांत राहते आणि ऋषीचा हात पकडून त्याच्यासोबत जाते. काही अंतरावर चालत गेल्यानंतर ऋषी आभाला एका ठिकाणी थांबवतो आणि तिच्या डोळ्यावरील पट्टी खोलतो. तो तिच्या मागे उभा होता. तो तिच्या कानात हळूच बोलतो, आता तू बघू शकते, ओपन युअर आईज. जसं आभा डोळं खोलते ती खूप खुश होते. तिच्या चेहऱ्यावर हसू येते. ती उत्साहात बोलते, किती सुंदर देखावा आहे हा. मी ह्याआधी असा देखावा बघितले नाही. आभाने जेव्हा आपले डोळे उघडले तिच्यासमोर खूप सुंदर देखावा होता. आभा बघते, रात्रीच्या अंधारात चंद्राच्या प्रकाशाने समुद्राचा निळा पाणी आणखीनच निळा दिसत होता आणि पाण्यामध्ये चांदण्या चमकत होत्या. पूर्ण समुद्र असा दिसत होता जणू काही संपूर्ण आभाळच खाली आलाय.
जी की सृष्टीची पहिली रचना हीच आहे, किंवा एखादा जादू. आभाला हे दृश्य बघून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पटापट शेअर करा.